राज्यामध्ये पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील 10 जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी केला असून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन देखील यावेळेस करण्यात आलेले आहे। IMDच्या ताज्या अंदाजानुसार विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता देखील वर्तवलेली आहे। कोणते आहेत ते 10 जिल्हे आणि काय आहे ही पावसासंदर्भात महत्त्वाची अपडेट, चला तर जाणून घेऊया या खास रिपोर्टमधून। नमस्कार, मी बंदगी NGTV मराठी न्यूज चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय। आपण पाहत आहात महाराष्ट्राचा बुलंद आवाज NGTV मराठी न्यूज। चला तर मग जाणून घेऊया राज्यातील ते कोणते 10 जिल्हे आहेत ज्या जिल्ह्यांना भारतीय हवामान विभागाने सतर्कतेचा इशारा दिलेला आहे। विदर्भातील भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया, नागपूर, वर्धा आणि यवतमाळ, तर पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा आणि पुणे या जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे। काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार सरी आणि वाऱ्याचा प्रभाव देखील जाणवू शकतो, त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन देखील यावेळेस हवामान विभागाकडून करण्यात आलेलं आहे। याच पार्श्वभूमीवर प्रशासनाने नागरिकांना अनावश्यक प्रवास टाळण्याचे आवाहन देखील केले आहे। नदी, नाले, ओढे आणि पूरप्रवण भागामध्ये जाणे टाळावे, तसेच पूरग्रस्त ठिकाणी सेल्फी काढण्याचा किंवा पाण्यात उतरण्याचा मोह टाळावा असे देखील प्रशासनाने आवर्जून सांगितले आहे। शेतकऱ्यांनी हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन शेतीची कामे नियोजनपूर्वक करावीत आणि स्थानिक प्रशासन तसेच हवामान विभागाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे असे आवाहन देखील करण्यात आले आहे। राज्यातील हवामानातील प्रत्येक बदल आणि पावसाच्या ताज्या अपडेटसाठी पाहत रहा महाराष्ट्राचा बुलंद आवाज NGTV मराठी न्यूज। ब्युरो चीफ निजामशाह शेख सोबत बंदगी NGTV मराठी न्यूज सोलापूर।